सो गाईज आमच्यासोबत एक मोठी घटना घडली आहे। स्टेशन मास्टरच्या इथे खूप सारा गोंगाट सुरू होता। नमस्कार मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच की आम्ही सगळ्या कझिन्स निघालोयत आमच्या पहिल्या गर्ल्स ट्रिपला, आणि ते सुद्धा गोव्याला बरं का। आणि आम्ही खूप मजा करणार आहोत। आम्ही गोव्यात नक्की कुठे जातोय, काय काय मजा मस्ती करतोय, हे सगळं तुम्हाला या व्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या बॅग बघा एवढ्या आहेत सगळ्या। 3 दिवसाला चाललोय आम्ही, पण बॅग एवढे आहेत आमचे। आम्ही आता इथे सगळेजण खायला बसलोय, कारण आम्ही 1.5 तास लवकर। कसं मेघा दीदी कसं खाणार आहे? पकडता येणार नाही ना तुम्हाला। बरोबर आहे, बरोबर आहे। सो गाईज आमच्यासोबत एक मोठी घटना घडली आहे। आमच्या मोनी दीदीमुळे आम्ही ऑलरेडी 2 तास लवकर इथे आलेलो आहोत। 8 वाजताची ट्रेन पकडली नेरळवरनं, 9 वाजता आम्ही इथे आलो। आणि इथून आम्हाला किती ग 11:15ची ट्रेन होती, आणि इथे आल्यावर कळले की ट्रेन आता 2 वाजता येणार आहे। सो अजून आत्ताशी वाजलेत 10:30, अजून 10:30 वाजलेत। सो आम्हाला माहित नाही आम्ही आता काय करणार आहोत। सो गाईज इकडे आमचे जीजू पण आलेले आहेत आम्हाला भेटायला। माझी मंडळींना सांगते मी, अपडेट देते। आमची 10:30ची गाडी 2 वाजता येणार, 4 तास लेट। मी एकटं नाही। ओ माय गॉड, आमची आस्ताबाई झोप असतो 2 वाजेपर्यंत। काय नाही तुझ्याकडे करायला झोपण्याशिवाय, झोप। सो गाईज आमची किती मेघा दीदी खूप फ्रस्ट्रेट झाली आहे। मेघा दीदी कसं वाटतंय तुला? आता आम्ही चाललोय पनवेलला। आम्हाला रील शूट करायला मिळाला नव्हतं ना, सो आम्हाला देवानी हा वेळ दिलाय, तुम्ही पनवेलला जा आणि खूप साऱ्या रील शूट करा। तर आता आम्ही ठाण्यावरनं पनवेल ट्रेन पकडली, म्हणजे आता ट्रेन सुटली आहे। आणि आता आम्ही चाललोय पनवेलला, तिकडे प्रीतीताई आणि श्रद्धाताई असणार आहेत। आणि मग तिथे 3:30ची ट्रेन आहे। इकडे स्टेशनवर थांबण्यात काही पॉईंट नव्हता, त्या दोघी पण तिकडे आहेत। सो आम्ही म्हटलं तिकडेच जाऊयात। सो आता तिकडे जाऊ, आणि 1 तास ट्रेनमध्ये असे आम्ही झोपलोय बघा। सो असं आहे, आता आम्ही पनवेलला जातो आणि मग भेटूयात काय। सो गाईज तुम्ही बघू शकताय माझा घाम, माझा पण बघा। परत आम्ही एवढं आमच्या बॅगा घेऊन चाललोय, उतरलोत आम्ही पनवेलला। आणि आमचे जीजू आलेत, सो मी माझी बॅग त्यांच्याकडे दिली आहे आणि मी मस्त फ्री चालते। मोंदीदीची बॅग घेतली। सो मोंदीदी तू बघते ना, तुझी बॅग मी घेतली, माझी बॅग तुला घ्यायची आहे। इकडे जीजू आलेत न्यायला, मला 7 नंबरवर जायचंय। आणि इथून पण आमची ट्रेन 3:30 वाजता असणार आहे। आत्ता 12:15 वाजलेत। सो अजून मोनी 3 तास हां मी रील शूट करणार आहोत, ज्या मी एकमेकींना गेल्या 15 दिवसात खूप पाठवलेत, ते आता शूट करणार आहोत। हंडी बॅग ठेवला या। 3 तास शतती 3 तास काय करणार आहेस? केक आणला असता, केक आणला असताच बनवून झाला। 8 वाजता पण काहीतरी 7:30ला आम्ही उन्हातलं होतो माहिती, घरी जाऊन जेवून आमची खिचडी खाल्लेली पण चिरली। आता पावभाजी का आपण आपलं चाली पण जाऊ, आणि मग कंटाळी का। वाजलेत रात्रीचे 12:30। हा, जसा व्हिडिओ चालू झालाय तशा माझ्या ॲडव्होकेट भगिनींनी काम करायला, मी पूर्ण वाडेपर्यंत व्हिडिओ चालू ठेवणार आहे। अशी गरम मध्ये बघितली
थांबा काय मी प्रचिती एक घास खाते जरा. ते खराब आहे हा. घास खाते ना. टेस्ट चांगली आहे का? आमची स्पेशल आहे का? बघा ना स्वाद. शिवानी बस झालं. अगं नाही प्रीतीताई अगं तू वाढते प्रीतीताई. ऐक दोन हे पाव 2 ते पाव असं टाक. सगळे हेच नको टाकू. बोल. या प्लॅटफॉर्मवरच ट्रेन जाते. तुम्ही आता बघितलं असेल की स्टेशन मास्टरच्या इथे खूप सारा गोंगाट सुरू होता. तर आमची ट्रेन 5 तास 30 मिनटं लेट आहे आणि आता आम्ही असं इकडे झोपलोत कारण वेटिंग रूम फुल झालाय. आमच्याकडे अजून 2 तास आहेत. 2 नाही आहे 6ला ट्रेन येईल ना प्रीतीताई. 5 म्हणजे 5:30 जवळजवळ. 2.5 तास आहे आपल्याला अजून ना. 2.5 तास अजून आम्हाला ट्रेनसाठी आहे. सो आता बघू. आता आम्ही सकाळचे 4 वाजलेत. आमचा नाश्ता सुरू आहे. ब्रह्ममुहूर्तावर आम्ही जागे आहोत. ब्रह्ममुहूर्त झालाय. करू त्याला ब्रह्ममुहूर्त आहे त्याला. सगळ्यांनी हात जोडा. खरंच ब्रह्ममुहूर्त असतो. 4ला हात जोडा आणि प्रार्थना करा. कट टू कट 4 आहेत. सगळ्यांनी हात जोडा. हात जोड. अशी जागे नसतो आपण. मी 10ला मी बोलेल सॉरी मिस्टेक बाय मिस्टेक. चला बॅगा पकडा. सो गाईज आत्ता वाजले सकाळचे 5:45 आणि आमची ट्रेन फायनली आलेली आहे. मागून ट्रेन येते बघा. फायनली ट्रेन आलेली आहे. हाय. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. येस. आता मस्त झोपणार होतो मी. इथे आता जॅम ब्रेड बनवतोय. किती वाजलेत सकाळचे? 11:45. सकाळ नाही ऑलमोस्ट दुपार. आमचं खाणं संपलंय. मला मॅन वर्सेस वाईल्ड वाटतं होतं. तू नाही देत ना मला. नको देऊ. संपली माझी. देते. आमची दीदी आमच्यासाठी जॅम ब्रेड दीदी संपून जाईल तिथे आणि येईल थीवी मिळेल दीदी तुला लावेपर्यंत. टाकली वरती. अगं तुम्हाला जास्ती पण पाहिजे. इज्जत मध्ये बॅग उभी कर माझी. तू आडवी तिडवी टाकले. उठ पहिले. अगं फायनली आम्ही थिबीमला पोहोचलो आहे. कसं वाटतंय? आस्था? फायनली उजेडात पोहोचलोय आम्ही. इथे पाऊस पडतोय. सुरुवातच मस्त झाली आहे. सो इथे आमचे कार आलेले आहेत. ही फर्स्ट कार, ही सेकंड कार. फायनली आम्ही गाडीत बसलोय आणि आमच्या लोकेशनवर चाललोय. मजा येते जरा.
आणि एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स नंतर फायनली संध्याकाळी 6 वाजता आम्ही गोव्यात पोहोचलोच. खरं तर आम्ही सकाळी 10 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार पहिल्या दिवशी कुठे-कुठे फिरायचं हे सगळं ठरलं होतं. पण ठीक आहे, असे अनुभव येत असतात आणि ते पॉझिटिव्ह वेनी घ्यायचे की निगेटिव्ह वेनी हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं. पाहायला गेलं तर आमच्या ट्रिपचा फिरण्याचा 1 दिवस कमी झाला, पण आमच्या एन्जॉयमेंटचा अजिबातच नाही. कारण आम्ही जी सिच्युएशन समोर आली तिचा पुरेपूर आनंद लुटला. अख्खी रात्र आम्ही खूप गप्पा मारल्या. स्टेशनवर चक्क नाचलो सुद्धा. कारण सिच्युएशन काहीही असू देत. सोबत कंपनी चांगली असली ना, की सगळं छानच होतं. आता आणखी 2 दिवस आम्ही गोव्यात असणार आहोत. तर पुढचा व्लॉग पाहायला अजिबातच विसरू नका. आणि हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत बाय.